आजचा आपला जो मननाचा विषय आहे तो आहे एकमेकांसाठी. आणि त्यासाठी आपण फिलिपाईकरास पत्र याचा दुसरा अध्याय त्याचं 3रं आणि 4थं वचन वाचणार आहोत. फिलिपाईकरास पत्र याचा दुसरा अध्याय 3रं आणि 4थं वचन. तट पाडण्याचा अथवा पोकळ डोल मिरविण्याचा बुद्धीने काही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पहा. देवबाप त्याच्या वाचलेल्या वचनावर आपला विपुलतेचा आशीर्वाद पाठवो. बायबलमध्ये बरेच वेळा हा शब्द एकमेकांसाठी आलेला आहे. जवळपास 101 वेळेस हा शब्द नवीन करारामध्ये तुम्हाला आणि मला पाहावयास मिळतो. त्यातले 59 वेळा एकमेकांसाठी हा जो शब्द आहे तो एक आज्ञा म्हणून आम्हाला देण्यात आलेला आहे. हा विषय फार मोठा आहे, विस्तृत आहे, परंतु आपल्या मननासाठी आपण त्यातील काही 7 गोष्टी पाहणार आहोत. एकमेकांसाठी आपण काय केलं पाहिजे. साल्वेशन आर्मीचे जे संस्थापक होते विलियम बूथ यांना एका कॉन्फरन्समध्ये बोलवण्यात आलं होतं एक वक्ता म्हणून. परंतु त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे, ते आजारी असल्यामुळे, बिछाण्यावर असल्यामुळे, वय पण झालेलं होतं आणि त्यांना तिथे जाणं शक्य नव्हतं. आणि त्या काळामध्ये आपले मोबाईल वगैरे नव्हतं, तर त्यांनी एक तार पाठविली आयोजकांना आणि त्या तारेमध्ये फक्त एकच शब्द लिहिला होता इंग्लिशमध्ये, अदर्स किंवा दुसऱ्यांसाठी. आणि हे फार महत्वाचं आहे प्रियानो. आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये आपण वावरत असताना, वागत असताना आम्ही दुसऱ्यांचा विचार, आता इथे पौल देखील तेच म्हणत आहे, तुम्ही स्वतःचे हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही हित पहा आणि एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. हे फार महत्वाची बाब आहे प्रियांनो. आम्ही एकमेकांना श्रेष्ठ मानलं पाहिजे. हा जो माझा विषय आहे एकमेकांसाठी, हा फार विस्तृत, जसं मी म्हणालो, विस्तृत आणि विशाल आहे, परंतु आपण थोडक्यामध्ये काही गोष्टी पाहणार आहोत. जर आपण या फिलिपाईकरास पत्राचा दुसरा अध्याय जर पाहिला, तर प्रत्येक व्यक्ती जो आहे तो दुसऱ्यांचा विचार करत आहे. ज्यावेळेस आपण 5 ते 11 या वचनामध्ये येतो, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने तुमचा आणि माझा विचार केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. मग ज्यावेळेस आपण 17 आणि 18 वचनामध्ये येतो, त्यावेळेस पौल दुसऱ्यांचा विचार करताना तुम्हाला पाहायला मिळतो. मग ज्यावेळेस आपण 19 ते 24 वचन वाचतो, त्या ठिकाणी तिमोथेय आम्ही पाहतो की तो दुसऱ्यांचा विचार करत आहे. आणि ज्यावेळेस आपण 25 ते 30 वचन वाचतो, त्या ठिकाणी एपफ्रदीत आम्ही पाहतो की तो पौलाचा विचार करत आहे. म्हणजे हे जे पत्र आहे, हा जो अध्याय आहे फिलिपाईकरास पत्राचा दुसरा, तो दुसऱ्यांसंबंधी आम्ही दुसऱ्यांसाठी काय केलं पाहिजे ह्याचं आम्हाला विस्तृत विवरण किंवा विवरण करून सांगतं. आणि त्यासाठी आपण पहिल्यांदा पाहणार आहोत आपण एकमेकांसाठी काय केलं पाहिजे. आपण बायबलमध्ये अशी भरपूर उदाहरणं आहेत ज्यांनी दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं. योसेफ जुन्या करारातला मी पाहतो, त्यांनी आपल्या बंधूंना क्षमा केली आणि त्यांना त्यांच्याबरोबर समेट केला. दुसरा आपण पाहतो इयोब, त्याने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, जरी ते त्याच्या विरुद्ध बोलले तरी त्याने त्यांच्यासाठी प्रार्थना केलेली आपण पाहतो. आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जे आपण दुसऱ्या अध्यायाच्या 5 ते 11 वचनामध्ये पाहतो, त्यांनी तुमचा आणि माझा विचार केला. आणि जर त्यांनी विचार केला नसता तर अशा रीतीने आपण एकत्र जमून प्रभूची स्तुती आराधना करू शकलो नसतो प्रियांनो. तर पहिला मुद्दा आपण घेणार आहोत योहान शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि त्याचं 34 आणि 35 वचन. योहान 13, 34, 35. मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. पहा इथे प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतात. तो म्हणतो मी तुम्हाला नवीन आज्ञा देत आहे. कोणती नवीन आज्ञा? एकमेकांवर प्रीती करावी.
आधी काय होतं? आपल्या शत्रूंवर प्रीती कर, दुसरी होती जसं, आणि दुसरं आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर. परंतु इथे प्रभू म्हणत आहे एकमेकांवर प्रीती कर. ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची आज्ञा आहे. आम्ही एकमेकांवर प्रीती करणं अत्यंत गरज आहे. आमच्या प्रभूने तेच केलं. त्याने तुमच्या आणि माझ्यावर प्रीती केली. देव आपल्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आम्ही पापी असता ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला. काय ती प्रीती आहे त्या? ख्रिस्ताने मंडळीवर एवढी प्रीती केली की त्याने आपणा स्वतःला मंडळी करता देऊन टाकलं, तुमच्या आणि माझ्या करता देऊन टाकले. किती मोठी प्रीती आहे त्यात. आणि त्याच प्रीतीची अपेक्षा प्रभू आमच्या वैयक्तिक जीवनात, आमच्या पारिवारिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, आमच्या मंडळीच्या जीवनात आणि आमच्या सामाजिक जीवनात देखील त्याला ते हवी आहे. हे आम्ही केलं पाहिजे. आणि जर आम्ही एकमेकांवर प्रीती करतो, जर आम्ही एक दुसऱ्यांवर प्रेम करतो, तर काय होतंय? लोक म्हणतील की तुम्ही आणि मी कुणाचे शिष्य आहोत? प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत. हे किती मोठी बाब आहे प्रियांनो, किती महत्वाची बाब आहे. आणि आपण एकमेकांवर प्रीती करणं अत्यंत गरजेचं. पौल इफिस्करास पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये असं म्हणतो, तुम्ही प्रीतीमध्येच चाला. चालणं बायबलमध्ये आम्हाला आचरण दर्शवतं. म्हणजे आमचं आचरण कसं असलं पाहिजे? प्रीतीने भरलेलं आचरण, प्रीतीचं आचरण. आणि 1 पेत्र 4थ्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, आम्ही एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती केली. किती चांगली बाब आहे त्या. एकनिष्ठेने, स्वार्थ न ठेवता केलेली प्रीती, ही प्रभूची अपेक्षा आहे. जसं प्रभूने कुठलाही स्वार्थ न ठेवता तुमच्या आणि माझ्यावर प्रीती केली, तसं तुम्ही आणि मी एकमेकांवर प्रीती करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं आपण पाहणार आहोत रोमकरास पत्र याचा 15वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. रोम 15:7. म्हणून देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. पहिला आपण पाहिलं प्रीती, एकमेकांवर प्रीती करणं. दुसरं आपण पाहत आहोत आपण एकमेकांवर काय केलं पाहिजे? एकमेकांचा स्वीकार केला. हे फार महत्वाचं आहे प्रेम. हे अवघड आहे. जर कुणी तुमच्या आणि माझ्या विरुद्ध कटकारस्थान केलं असेल तर आम्ही त्याचा स्वीकार करू का? कधीच नाही. आम्हाला कधीच आवडणार नाही. परंतु प्रभू इथे, पौल इथे सांगत आहे रोम येथील विश्वासणाऱ्यांना की आपण जसं प्रभूने आमचा स्वीकार केला, येशू ख्रिस्ताने तुमचा आणि माझा स्वीकार केला, तसं तुम्ही आणि मी एकमेकांचा स्वीकार केला. आपल्यामध्ये कोणीही मोठं नाही प्रिया. आपली एकच पात्रता आहे. आपण पापी होतो, परंतु कृपेच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने तुमचं आणि माझं तारण केलेलं. हीच आमची पात्रता. आपण सर्व पापी आहोत आणि केवळ त्याच्या कृपेच्या द्वारे त्याने तुम्हाला आणि मला तारण देव केलेलं. आणि म्हणूनच आपण जसे आहोत, कसे असेना, जात रंग भेद कुठलाही काय असेना, आम्हाला ख्रिस्तामध्ये एकमेकांचा स्वीकार करणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही कुचकामी होतो, आमच्यामध्ये काही पात्रता नव्हती, आमच्यामध्ये काही धड नव्हतं, परंतु तरी प्रभू येशू ख्रिस्ताने तुमचा आणि माझा स्वीकार केला. आम्ही कसा स्वीकार करावा याचा मूर्तिमंत उदाहरण आपल्याला 2 शमूएल याच्या 9व्या अध्यायामध्ये पाहावयास मिळतं. तिथे तुम्हाला आणि मला मफीबोशेताची गोष्ट पाहावयास मिळते. 2 शमूएल 9वा अध्याय 9 ते 13 ही वचनं मी तुम्हाला स्वतःसाठी वाचतो. 2 शमूएल 9:9 ते 13. मग राजाने शौलाचा सेवक सिबा यास बोलावून सांगितले, जे काही शौलाचे व त्याच्या घराण्याचे होते ते सर्व मी तुझ्या धन्याच्या पुत्रास देतो, तर तू आपले पुत्र व चाकर ह्यांसही त्यांच्या जमिनीची लागवड कर. तुझ्या धन्याच्या पुत्राच्या निर्वाहासाठी शेताचे उत्पन्न आणीत जा. पण तुझ्या धन्याचा पुत्र मफीबोशेत
माझ्या पंतीस नित्य भोजन करील. सिबाचे 15 पुत्र व 20 चाकर होते. सिबा राजास म्हणाला, माझे स्वामी राजे यांनी आपल्या दासास केलेल्या आज्ञेप्रमाणे सर्व काही आपला दास करील. याप्रमाणे मफीबोशेत इतर राजपुत्राप्रमाणे दाविदाच्या पंतीस नित्य भोजन करीत असे. मफीबोशेतास मिखा नावाचा एक लहान पुत्र होता. सिबाच्या घरी राहणारे सर्वजण मफीबोशेताचे चाकर होते. मफीबोशेत यरुशलेमेत राहिला, कारण तो राजाच्या पंतीस नित्य भोजन करीत असे. तो दोन्ही पायांनी लंगडा होता. कसा स्वीकार केला. शाऊल जो दाविदाच्या जीवावर उठला होता, त्याने दाविदाला मारण्याचा अतोनात प्रयत्न केला. खूप प्रयत्न केले. कट्टर शत्रू झाला होता शाऊल दाविदाचा. परंतु पहा दाविदाचं मन पहा. त्याने मफीबोशेतास स्वीकार केला. तो मफीबोशेताचा वध करू शकला असता, त्याच्याशी वैर ठेवू शकला असता, त्याला अतोनात त्यांनी त्याचा छळ केला असता. पण त्याने तसं न करता त्याने त्याचा स्वीकार केला. आणि तिथे वारंवार आपण पाहतो की तो नित्य राजाच्या पंतीस होता. ती तुमची आणि माझी स्थिती आहे. तुम्ही आणि मी अशाच प्रकारे मफीबोशेतासारखे कुचकामी होते, परंतु प्रभूने तुमचा आणि माझा स्वीकार केला. आणि आज आपण नित्य त्याच्या पंतीस बसत आहोत. त्याच्या सहभागितेचे हक्कदार झालेलो आहोत. याबद्दल आपण प्रभूचे आभार मानूया, त्याला धन्यवाद आणि स्तुती देऊया. तिसरा आपण पाहूया. पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि त्याचं 25वे वचन. पहिले कोरिन्थ 12:25. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? शेवटचा भाग. अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. हे मंडळीचं या ठिकाणी किंवा मंडळ, आपण एक शरीर आहोत प्रभू येशू ख्रिस्ताचे, याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि 25व्या वचनामध्ये पौल म्हणतो, अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. काळजी करणं फार महत्वाचं. आपण थोड्या लहान गोष्टींवर ची काळजी करतो. उद्या काय होईल, परवा काय होईल. परंतु तसं न करता प्रभूची आम्हाला आज्ञा आहे की काय करायचंय, आम्ही एकमेकांची काळजी घ्यायची. आणि काळजी घेण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपला एकमेव व आदर्श असा. त्याने तुमची आणि माझी काळजी घेतलेली आहे. तो तुमची आणि माझी काळजी करणारा देव आहे. ज्यास आपण पहिले पेत्र 5वा अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये येतो. पहिले पेत्र 5:7. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. पहा किती सुंदर आहे ना. तो तिथे म्हटलंय सर्व है ना, चिंता त्याच्यावर करा. सर्व. कधी कधी काही चिंता आम्ही आमच्याकडे ठेवतो, तसं नाही. इथं पेत्र म्हणतो सर्व चिंता कुणावर टाका? प्रभू येशू ख्रिस्तावर टाका. का? कारण की तो तुमची आणि माझी काळजी करतो. त्याला तुमची आणि माझी काळजी घ्या. तो आज देखील तुमची आणि माझी काळजी करतो. काळजी करणारा आमचा देव आहे. आणि जर तो तुमची आणि माझी काळजी घेतो, तर तुम्ही आणि मी विशेष करून किती करून आम्ही एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. त्या लोककृषुवर्तमानामध्ये ज्यावेळेस आपण येतो, लोककृषुवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्याचं 33 ते 35 वचन आपण वाचूया. लोककृषुवर्तमान 10वा अध्याय 33 ते 35. मग एक शंभरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला, आणि त्याला पाहून त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या, आणि त्याला आपल्या जनावरावर बसून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, याची काळजी घ्या, आणि यापेक्षा अधिक जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देऊ.
का ह्या 2 वचनांमध्ये दोनदा काय आलेलं आहे? काळजी आशा. हेच प्रभू तुमच्या आणि माझ्यासाठी करतो. एकमेकांची काळजी. या शंभरोनी ह्याचा काही संबंध नव्हता ह्या माणसाचा, परंतु तरी देखील त्याने काय केलं? त्याची काळजी. तेच तुम्ही आणि मी करणं अत्यंत गरज आहे. आपण एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना उचलून धरणं फार अगत्याचं आहे. चौथी गोष्ट, इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 21वे वचन. इफिस 5 आणि त्याचं 21वे वचन. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. किती सुंदर आहे ते. आणि ज्यावेळेस तुम्ही 22 ते 6व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये येतात, त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला या एकमेकांच्या अधीन असणं काय असतं याचं विस्तृत वर्णन केलेलं आहे. पतीने पत्नीची काळजी घेतली पाहिजे, आईबापांनी मुलांची काळजी घेतली पाहिजे, जे धनी आहेत त्यांनी दासांची काळजी घेतली पाहिजे. हे सर्व कशामुळे आहे? ज्यावेळेस आपण एकमेकांच्या अधीन. पण कशा रीतीने? देवाचं भय बाळ. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये देवाचं भय असेल त्यावेळेस आम्ही काय होईल? एकमेकांच्या अधीन. आम्ही आपल्याला श्रेष्ठ मानणार नाहीत, तर आपण आपल्या स्वतःला सर्वात खाली, सर्वात लहान असं समजू. ही श्रेष्ठतेची भावना कुणामध्ये येते? सैतानाकडून आहे. जो प्रभूचा आहे तो नेहमी आपणा स्वतःला खाली, लीन, लहान असं समजतो. आणि आपल्याला एकमेकांच्या अधीन असणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला आणि मला पाहायला. पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्त याचा मूर्तिमंत उदाहरण आहे. ज्यास आपण 1 पेत्र याचा 2रा अध्याय आणि 21 ते 23 वचन वाचतो. 1 पेत्र 2रा अध्याय 21 ते 23. कारण ह्याच करिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेने करून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरता कित्ता घालून दिला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख भोगीत असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले. किती प्रभू अधीन झाला. त्याच्याकडे सर्व अधिकार असताना तो हे टाळू शकला असता, वधस्तंभावरचं मरण टाळू शकला असता, परंतु त्याने ते केलं. लोकांनी त्याची निंदा केली, त्याची नालस्ती केली, तरी आम्ही पाहतो की त्याने ते परतफेड किंवा त्याने उलट निंदा केली. किती सुंदर प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र तुमच्या आणि माझ्या समोर आहे. अधीनतेचं चित्र. यशाया म्हणतो, जसं कातरण्यापुढे मेंढी गप्प राहते तसा तो गप्प. किती अधीनता प्रिया. आणि तेच तुम्ही आणि मी करणं गरजेचं आहे. एकमेकांचं यासाठी आपण समर्पण करणं गरजेचं आहे. 5वा मुद्दा, 1 पेत्र 5वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन. 1 पेत्र 5वा अध्याय 5वं वचन. तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कंबरबंद बांधा. 5वा मुद्दा काय आहे? एकमेकांची सेवा. हे फार महत्वाचे. ते पण सेवा मला कशी करायची आहे? नम्रतेने. बायबल सांगताना आधी नम्रता मग मान्य. सेवा कशी आहे? नम्रतेने. नम्रतेने आपण प्रभूची सेवा केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण नम्रतेने प्रभूची सेवा करतो, प्रभू ती सेवा आशीर्वादित करतो. पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त आपला उदाहरण आहे. नाही, योहानाच्या 13व्या अध्यायामध्ये तुम्ही नंतर वाचा 13वा अध्याय. आम्ही पाहतो की कशा रीतीने प्रभूने काय केलं? शिष्यांचे पाय धुतले. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू
काय करत आहे, त्या सामान्य शिष्यांचे त्याने काय केलं, त्याने कित्ता घालून दिला. त्याने त्यांना दाखवून दिलं कशा प्रकारे नम्रतेने आम्ही प्रभूची सेवा केली पाहिजे. नम्रता आमच्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही नम्रतेने प्रभूची सेवा करू, प्रभू तुम्हाला आणि मला फारच आशीर्वादित करेल. ज्यावेळेस आपण मार्क शुभवर्तमान याच्या 10व्या अध्यायाच्या 45व्या वचनामध्ये, तो मार्क शुभवर्तमान 10व्या अध्यायाचं 45वं वचन, तिथे असं म्हटलेलं आहे, कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घ्याव्यास नाही, तर सेवा कराव्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण कराव्यास आला. किती सुंदर आहे. त्याने तुमच्या आणि माझ्या करता तो सेवा कराव्यास आला. तुमच्या आणि माझी त्यांनी सेवा केली. प्रियानो, असा आमचा प्रभू आहे, सेवा करणारा प्रभू. आणि तुमची आणि माझ्याकडनं, त्याची तुमच्या आणि माझ्याकडनं हीच अपेक्षा आहे, आम्ही एकमेकांची सेवा करा. 6वा मुद्दा, याकोबाचं पत्र 5व्या अध्यायाचं 16वं वचन. याकोब याचा 5वा अध्याय आणि त्याचं 16वं वचन काय म्हटलंय पहा. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. काय करायचंय तुम्हाला आणि मला? एकमेकांसाठी प्रार्थना. प्रार्थना करण्याने आम्ही काय करतो? आम्ही ज्यावेळेस दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो, त्यावेळेस आम्ही त्यांना त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये सफल करत असतो, सबळ करत असतो. ही मोठी जबाबदारी, एकमेकांसाठी प्रार्थना. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, माझ्यासाठी तुम्ही लोकांनी प्रार्थना केली म्हणून मी आज अशा रीतीने बसू शकलो, चालू शकत आहे, सर्व काही करू शकत आहे. हे केवळ तुम्ही प्रार्थना केल्यामुळे. प्रार्थनेमध्ये फार सामर्थ्य आहे प्रियानो. प्रार्थना तुम्हाला आणि मला सबळ करतं. तुम्हाला आणि मलाच नाही, तर इतरांना देखील ते सबळ करतं. आणि म्हणून आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करणं अत्यंत गरजेचं आहे. विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना हे प्राणवायू आहे, ऑक्सिजन आहे. जसं आम्हाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे, तसंच आम्हाला आत्मिक जीवनामध्ये सबळ आणि जिवंत राहण्यासाठी प्रार्थनेची नितांत गरज आहे. आणि म्हणूनच तुम्ही आणि मी नितांत एकमेकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. कलसेकरास पत्र 4थ्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये आपण असं वाचतो, कलसे 4:2, प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत. प्रार्थनेत तत्पर असण्यासंबंधीने आपल्याला सांगण्यात आलेला आहे. आणि 7वा आणि महत्वाचा मुद्दा, इफिसकरास पत्र 4था अध्याय आणि त्याचं 32वं वचन, इफिस 4:32, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. क्षमा हा जरी लहान शब्द आहे, तरी त्याची व्याप्ती खूप. क्षमा बोलणं, तोंडातून उच्चार करणं, त्याचा प्रचार करणं सोपं आहे, पण ते कृतीत आणणं फार अवघड. तुम्हाला आणि मला जसं प्रभूने क्षमा केलेली आहे, तसं तुम्ही आणि मी एकमेकांना क्षमा केली. एकदा पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न केला, जर माझा भाऊ माझ्या विरुद्ध पाप करत आहे, तर मी त्याला किती वेळा क्षमा केली पाहिजे? मत्ती शुभवर्तमान 18व्या अध्यायाचा 21 आणि 22व्या वचनामध्ये आपण ते वाचतो. तिथे असं म्हटलेलं आहे, तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? 22व्या वचनामध्ये प्रभू काय उत्तर देतं? येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळेस. किती मोठं प्रभूंनी त्याला सांगितलं. फक्त 7 वेळेस नाही, 7च्या 70 वेळेस. म्हणजे त्याचा अर्थ अगिनत वेळेस. त्याला सीमा नाही. अमर्याद रीतीने तुम्हाला आणि मला आम्ही क्षमा केली पाहिजे. ही प्रभूची अपेक्षा आहे. प्रभू तुम्हाला आणि मला क्षमा करतो, तर तुम्ही आणि मी एकमेकांना क्षमा करणं
एकमेकांविरुद्ध आढ्यता न बाळगता एकमेकांना क्षमा करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि प्रभू तुमचं आणि माझं तसं करण्यास प्रभू तुमची आणि माझी सहायता करो. आपण एकमेकांविषयीचे 7 मुद्दे पाहिलं. पहिलं आपण पाहिलं एकमेकांशी प्रीतीने वागायचं किंवा स्नेहानं वागायचं आहे. दुसरं आपण एकमेकांचा स्वीकार करायचा आहे. तिसरं आपण पाहिलं एकमेकांचा सांभाळ किंवा काळजी करायची आहे. चौथं आपण पाहिलं आपण एकमेकांच्या अधीन किंवा समर्पित असलं पाहिजे. पाचवं आपण पाहिलं आपण एकमेकांची सेवा केली पाहिजे. सहावं आपण पाहिलं प्रार्थनेच्या द्वारे आपण एकमेकांना सबळ केलं पाहिजे. आणि 7वी गोष्ट आपण पाहिली आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे. असं केल्याने आपण देवाला संतोषविणार आहोत. आपलं जीवन सुस्थितीत सुव्यवस्थित असणार आहे आणि प्रभू तसं करण्यास तुमचं आणि माझं सहाय्य करो.